नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. सध्या एक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गाजत आहे. तो विषय असा आहे की शिक्षण हे मातृभाषेतून असावं का इंग्रजीच्या माध्यमातून असावं. आता मुळात आपण याच्यापूर्वी जे काही व्हिडिओ केले त्या व्हिडिओवर अशा कमेंट आल्यात, खतरनाक कमेंट आल्यात की सर तुम्ही लोकांना अंधारात ठेवू नका, तुम्ही मातृभाषेतून शिक्षण घ्या म्हणाले, पण आम्हाला इंग्रजी नसल्यामुळे नोकरी लागली नाही, किंवा आम्ही जिथं कुठे इंटरव्ह्यूला जातो तिथं इंग्रजीच असते आणि इंग्रजी न आल्यामुळे आमचे खूप हाल झाले, इंग्रजी न आल्यामुळे आमचं करिअर बर्बाद झालं, इंग्रजी न आल्यामुळे आमचं भविष्य बर्बाद झालं. अशा वेगवेगळ्या कमेंट्स आल्यात. आता मूळ मुद्दा असा आहे की आपण जे बोलतो ते ज्ञानाबद्दल बोलतो. ज्ञान आणि भाषा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जगातली कोणतीही भाषा 3 महिन्यात अभ्यास करून आपल्याला येते, बरोबर आहे. आता आपल्याला जे पाहायचंय ते काय पाहायचंय की शिक्षण मातृभाषेतून असावं की इंग्रजीतून. हे आपल्या माझ्या मताने नाही पाहायचं, हे सगळं शिक्षण तज्ज्ञाच्या मतांनी, युनेस्को वगैरे सगळ्या संस्था जे काय त्यांच्या मताने पाहायचं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की इंग्रजी भाषा येते म्हणून जर कोणाचा जॉब गेला असेल, किंवा समजा इंग्रजी भाषा येत नाही म्हणून जर कोणाचा जॉब गेला असेल, किंवा इंग्रजी भाषा येत नाही म्हणून जर कोणाचं करिअर उद्ध्वस्त झालं असेल, तर त्यांच्यासाठी मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की गोव्यातला भिकारी सुद्धा इंग्रजीतून भीक मागतो, तिथले वेटर सुद्धा इंग्रजीतून सर्व्हिस देतात. एवढंच नाही तर केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथले ॲटोवाले, अगदी गाड्यावर हातगाड्यावर माल विकणारे लोक सुद्धा इंग्रजी बोलतात. म्हणून मग त्यांना इंग्रजी येते, म्हणून त्यांना कोणत्या सरकारी किंवा मोठ्या नोकऱ्या लागल्या नाही, IAS किंवा डॉक्टर वगैरे झाले नाही. त्याच्यामुळे इंग्रजीमुळे माझी नोकरी गेली किंवा इंग्रजीमुळे मी मागे राहिलो असं जे म्हणणं आहे, त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य असलं तरी 100% ते काही खरं नाही. आणि इंग्रजी भाषा शिकणं हे 3 महिन्याचा खेळ आहे. तुम्ही कुठेही जा, 3 ते 4 महिन्यामध्ये इंग्रजी भाषा तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकता. आता विषय आहे शिक्षण मातृभाषेतून की इंग्रजीतून, महत्त्वाचा विषय आहे. आता माझं मत सांगत नाही, सगळ्या जगातल्या महान शिक्षण तज्ज्ञांचं मत सांगतो आणि सगळ्यांचं, आणि त्याच्यानंतर सांगतो की इंग्रजी भाषेतून शिक्षण असावं का मातृभाषेतून, आणि मातृभाषेतून असावं तर ते का असावं त्याचं कारण सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला ओके. आता बघा महत्त्वाचा मुद्दा. तर हे आहेत लेव व्हायगॉटस्की, हे शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि यांचा एक अहवाल आहे. त्या अहवालाचं नाव आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. काय तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मुलांचा बौद्धिक विकास हा, बघा काय म्हणतात हे आहेत ते, है ना, मुलांचा बौद्धिक विकास हा सामाजिक व सांस्कृतिक संदर्भावर अवलंबून असतो. मातृभाषा ही मुलांच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि सामाजिक परस्पर क्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मुलांना शिक्षण मातृभाषेतून दिले जावे. मुलांना याचा अर्थ असा आहे की वयाच्या 14 वर्षापर्यंत, है ना, म्हणजे प्राथमिक शिक्षण कशातून दिलं जावं म्हणतात, हे दिलं जावं म्हणतात मातृभाषेतून. तुम्ही DED केलेलं असेल, BEd केलेलं असेल, शिक्षकाशी संदर्भित किंवा शिक्षणाशी संबंधित कोणताही एखादा कोर्स केला असेल तर त्या सगळ्या कोर्सेसमध्ये यांचे हे विचार आहेत. ओके, ठीक आहे. पुढचा मुद्दा आता आहेत मारिया मॉन्टेसरी. मॉन्टेसरीच्या नावाने तर कोर्स आहे. बऱ्याचशा भारतातल्या जवळपास खेड्यापाड्यातल्या कित्येक महिला भगिनी मॉन्टेसरी कोर्स करतात. हा कोर्स केला की तुम्हाला अंगणवाडी किंवा बालवाडी टाकता येतं. तर एवढ्या महान ह्या ज्या मॉन्टेसरी आहेत यांचं म्हणणं काय आहे की मातृभाषा ही मुलांच्या नैसर्गिक वातावरणाचा अविभाज्य भाग आहे, म्हणून शिक्षण मातृभाषेतून असावं. जागतिक स्तरावर ज्यांना मान्यता मिळाली, जिच्या नावानं भारतामध्ये कोर्स आहे, तो कोर्स इथल्या हजारो नाही तर लाखो महिला करतात. त्या मॉन्टेसरी मॅडम असं म्हणतात की नैसर्गिक वातावरणाचा, मातृभाषा ही नैसर्गिक वातावरणाचा एक भाग आहे आणि म्हणून शिक्षण हे मातृभाषेतूनच असावं. ते का असावं त्याचं सखोल चर्चा आपण नंतर करणारच आहोत. त्याच्यानंतर पुढे बघा की जीन पियाजे, हे DEDला BEdला असताना यांच्या शैक्षणिक पद्धती आहेत वेगवेगळ्या, त्या खूप गाजलेल्या आहेत. तर जीन पियाजे काय म्हणतात, मातृभाषा ही मुलांच्या नैसर्गिक संवादाची भाषा असते. ओके, त्यामुळे मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं. म्हणजे समजा तुम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये एखाद्या मुलाला टाकलं आणि त्याला ठेस लागली आणि त्याचं बोट फुटलं, तर ते आय मायो म्हणूनच रडणार, आईगच म्हणून रडणार, आहे की नाही. मम्म्याओ जरी इंग्रजी शब्द असला मम्मी, तरी मम्म्याओ म्हणून रडणार खेड्यापाड्यातलं असलं तर. पण ते इंग्लिशमधून रडणार नाही, म्हणजे इंग्लिशमधून काही बोलणार नाही तेवढं लागल्यावर, जरी त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकलं तरी. म्हणजे नैसर्गिकरित्या जे भावना व्यक्त करण्याचं साधन आहे ती आपली मातृभाषा असते. काय असते? मातृभाषा असते, हे की नाही. म्हणून असं हे सुद्धा म्हणतात की मातृभाषेतूनच शिक्षण असावं. त्याच्यानंतर बेंजामिन ब्लूम हे सुद्धा शिक्षण तज्ज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत खूप मोठे. यांनी DED BEd अध्यापनामधल्या यांच्या मोठमोठ्या पद्धती, म्हणजे कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशा असतात, त्या सगळ्या बाबतीत त्यांचा मोठा अभ्यास आहे. तर त्यांनी टॅक्झॉनॉमी या त्यांच्या अहवालामध्ये मुलांना त्यांच्या परिचित भाषेतून शिकवले तर आकलन, विश्लेषण, पहिली गोष्ट काय होतं, आकलन होतं, विश्लेषण होतं आणि उपयोजन ही कौशल्ये चांगली विकसित करता येतात. म्हणजे जर त्यांच्या मातृभाषेतून ते जर शिकले तर ते आकलन चांगल्या पद्धतीने करू शकतात, म्हणजे एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात, एखादी गोष्टीचं विश्लेषण चांगलं करू शकतात आणि त्याचं उपयोजन सुद्धा चांगलं करू शकतात, म्हणून ती विकसित होतात असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे.
तर हे झाले वेगवेगळे. त्याच्यानंतर युनेस्को काय म्हणते? युनेस्को ही संस्था तुम्हाला माहित असेल, हे बघा युनेस्को है ना, तर जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे जी काय करते, बालकांच्या याच्यासाठी काम करते है ना. आणि त्या संस्थेचं असं मत आहे, या संस्थेनं जगातील यांनी काय केलं होतं, यांनी खूप मोठ्या वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या म्हणजे याच्याखाली समित्या नेमल्या, त्याचे अहवाल प्रसिद्ध केले, त्या अहवालातून निष्कर्ष काढले आणि निष्कर्ष काय निघाला यांचा, तर विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समित्या स्थापन केल्या. त्यांच्या निष्कर्षानुसार 1953 मध्ये त्यांनी असं सांगितलं की मातृभाषेतून शिक्षण द्यावे असे स्पष्ट केले. हा सगळा अभ्यास केला त्यांनी, वेगवेगळ्या समित्याचा, कमिट्याचा, वेगवेगळ्या बालमानसशास्त्राचा, भाषा तज्ज्ञांचा आणि शिक्षण तज्ज्ञांचा, आणि त्याच्यातून त्यांनी असं सांगितलं 1953 ला त्यांनी स्पष्ट केलं की प्राथमिक शिक्षण जे आहे ते त्यांच्या मातृभाषेतूनच दिलं जावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 21 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून सुद्धा युनेस्कोने घोषित केला, कारण मातृभाषेतून शिक्षण व्हावं आणि त्याला म्हणजे काय मिळावं, तर त्याला बढावा मिळावा किंवा त्या मातृभाषेतल्या शिक्षणाला चालना मिळावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून. नाहीतर मातृभाषेतून शिक्षण जर घेतलं नाही तर त्याचं काय नुकसान होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. साधी सिंपल गोष्ट आहे बघा. मुलं ग्रहणक्षम असतात, मुलं हुशार कोणती असतात, जे जास्तीत जास्त प्रश्न तयार करतात ती मुलं हुशार असतात. जेव्हा आपण मुलांना इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये टाकतो, साधी सिंपल गोष्ट आहे, समजून घ्या. आणि आपलं काय आग्रह नाही, मी सांगितल्यानंतरही तुम्हाला जर इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये मुलांना शिकवायचं असेल तर शिकवा, काय माझे पैसे जाणार नाहीत, 1 लाख 1.5 लाख फिक्स काय तुम्ही माझी भरणार नाहीत किंवा माझ्याकडून घेऊन जाणार नाहीत. मी माझ्या दोन्ही मुली जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवल्या आणि अजूनही शिकवत आहे त्या शाळेमध्ये, त्यामुळे मला अडचण नाही. पण तुमच्यासाठी म्हणून सांगतोय की हे सगळं जे ज्ञान आहे ना त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा. मी काय म्हणतो ते बाकीचे जे आहेत की इंग्रजी आल्यामुळे मी इकडे मागं पडलो तिकडे मागे पडलो. जर समजा एखाद्याला इंग्रजी भाषा येत नसेल 5-6 महिने अभ्यास करून, तर त्याला कशाच्या बरावर नोकरी देतील, हे की नाही. लोक स्पॅनिश, चायनीज भाषा शिकतात 4-4, 6-6 महिन्यामध्ये, रशियन भाषा शिकतात. इंग्रजी भाषा जर 6 महिन्यामध्ये एखाद्याला शिकता येत नसेल आणि त्याच्यामुळे त्याची नोकरी जात असेल तर याला तो जबाबदार आहे, ती भाषा नाही जबाबदार, आहे की नाही. तर असो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर समजा तुम्ही एखादा मुलगा इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये टाकला, ज्याच्या घरामध्ये मराठी बोलल्या जातं, आता त्या मुलाला शाळेत गेल्यानंतर विविध प्रश्न पडणारे असतात. प्रश्न काय पडतात, पहिलीच्या मुलाला किंवा एकदम म्हणजे 3-4 वर्षाचा मुलगा जेव्हा तुम्ही प्री प्रायमरीला टाकता किंवा पहिल्या वर्गात टाकता, तर त्याला प्रश्न काय पडतात मुलांना, की एखादी गोष्ट आंबा खालीच का पडतो, मग सावली इकडं का फिरते, मग दिवसात सावली इथं होती मग संध्याकाळी सावली इकडं का झाली, किंवा मग असे वेगवेगळे स्वतःची सावली कधी कधी आपल्या अंगाखाली येते, कधी बाजूला जाते, असं का होते, मग पाणी असं इकडंच का वाहते, झाड वाढताना असं वरच का वाढते, इकडं तिकडं का वाढत नाही, असे विविध लाखो प्रश्न मुलांच्या डोक्यामध्ये असतात, लाखो प्रश्न. आणि हे प्रश्न म्हणजे त्यांची जिज्ञासा असते, चिकित्सा असते, आणि या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ज्ञान असते. या प्रश्नाची जशी जशी त्यांना उत्तरं मिळतील तसं तसं त्यांना ज्ञान प्राप्त होते, ज्ञान. मग हे जे प्रश्न आहेत सगळे, तर हे प्रश्न म्हणजे काय असतात, हे प्रश्न म्हणजेच त्यांचं ज्ञान असते, ज्ञानाचा सोर्स असतो किंवा उगम असतो. मग जेव्हा मुलं मराठी मीडियमच्या शाळेमध्ये जातात तेव्हा ते शिक्षकांना स्पष्टपणे विचारतात की सर सावली इकडे काऊन पडली. मग शिक्षक सांगतात की बाळा रे, सूर्य इकडून उगवलेला आहे, सूर्याची किरणं अशी येत आहेत म्हणून आपण इथं मध्ये अडथळा निर्माण झाला म्हणून किरणं पुढे गेली नाही, किरणं आपल्याला ताडली म्हणून सावली इकडे पडली. म्हणजे अशा पद्धतीने ते सांगतात. इंग्लिश मीडियममध्ये वांदा काय माहिती आहे का, की तुम्ही मुलगा शाळेत टाकला की पहिल्या दिवसापासून एकतर त्या शाळेमध्ये इंग्रजीमध्ये बोला असं कंपल्सरी म्हटलं जाते की स्पीक इन इंग्लिश, इंग्लिशमध्ये विचार, इंग्लिशमध्ये बोल, इंग्लिश कसं येत नाही तुला आलं पाहिजे. आणि तिथल्या शाळेला असं दाखवून द्यायचं असतं की आमच्या शाळेतली मुलं इंग्रजी बोलतात, फार हुशार आहेत. मग याच्या अट्टहासामध्ये काय करतात, ते मुलांना इंग्रजी बोलायला भाग पाडतात. मुलाच्या मनात प्रश्न पडतो की सर हे पाणी इकडंच काऊन वाहते, इकडं काऊन वाहत नाही, असं विचारायचं असते. किंवा सर या झाडाची सावली इकडेच काऊन पडली, इकडे काऊन नाही, किंवा त्याला विचारायचं असते की हे झाड वरच का वाढायलं, इकडं तिकडं काऊन जाईना. असे लाखो प्रश्न त्याच्या मनात असतात. पण त्याची मातृभाषा मराठी असते. आणि आत्ताच जे तज्ज्ञ आहेत त्या सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलं की तुम्हाला जर व्यक्त व्हायचं असेल तर तुमच्या मातृभाषेतून चांगलं व्यक्त येत होतं. मग आता याला इंग्रजीतून विचारायचे प्रश्न. मग इंग्रजीतून याला प्रश्न विचारता येतो का, तर इंग्रजीतून प्रश्न विचारता येत नाही. मग हळूहळू त्याला जे प्रश्न विचारायचे असतात ते इंग्रजीतून विचारता येत नाहीत म्हणून तो विचारणं बंद करतो. आणि जेव्हा तो प्रश्न विचारणं बंद करतो तेव्हा हळूहळू काही दिवसानंतर त्याच्या डोक्यात ते प्रश्न निर्माण होणं सुद्धा बंद होतं. म्हणजे त्याची चिकित्सिक वृत्ती कमी होते. 3-4 वर्षामध्ये तो ABCD शिकतो, 1, 2, 3 शिकतो, सगळं शिकतो, बऱ्यापैकी इंग्लिश बोलायला शिकतो. पण त्याचा मेंदूमध्ये जे प्रश्न तयार करण्यासाठीची जी प्रक्रिया होती ती मात्र बंद पडलेली असते. त्याच्यातली जी चिकित्सक वृत्ती असते ती मात्र बंद पडलेली असते. त्याच्यामधली जे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते
ती मात्र बंद पडलेली असते, कारण तोपर्यंत तो काय शिकतो की जे पुस्तकात दिलंय, जे सरनं सांगितलंय ते पाठ करायचं, बाकी दुसरं काही विचारायचं नाही, कारण त्याला प्रश्नच विचारता येत नाही, कारण त्याच्यात मातृभाषेतून बोलता येत नाही. आणि मग अशा पद्धतीनं पोरगं जेव्हा शिकतं तेव्हा 8वी 9वी 10वी पर्यंत ते टॉपर वाटतं, इंग्लिशमध्ये बोलतं, पुस्तकातलं सगळं त्याला येतं, पण त्याच्या मेंदूचा विकास पूर्णपणे थांबलेला असतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये नवीन प्रश्न तयार होत नाहीत, त्याची उकल होत नाही आणि त्याच्यातून समस्या निर्माण करणं ही कोणतीही गोष्ट त्याला जमत नाही. म्हणून इंग्लिश मीडियमचे मुलं सर्वसाधारणपणे 10वी 12वी नंतर पूर्णपणे अपयशी ठरतात, ते नैराश्यात जातात, ते वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातात. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की 8वी पर्यंतचं शिक्षण, 8वी पर्यंत भलेही शक्य नसेल तुम्हाला, तर किमान 5वी पर्यंत तरी शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून द्या. म्हणजे मराठीतूनच द्या असं म्हणत नाही. जर एखाद्याची मातृभाषा हिंदी असेल तर हिंदीतून द्या, एखाद्याची इंग्रजी असेल तर इंग्रजीतून द्या, एखाद्याची मराठी असेल तर मराठीतून द्या, एखाद्याची उर्दू असेल तर उर्दूतून द्या. ज्याची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतून त्याला किमान 5वी 6वी पर्यंतचं शिक्षण दिलं पाहिजे, हे स्पष्ट आहे. असं याच्यावर आता खूप मोठी सिरीज तयार होईल की इंग्लिश मीडियमचे काय काय ड्रॉबॅक आहेत. बाकी पालकांच्या बाबतीत तर मी बोलतच नाही की तुम्ही पैसे किती भरता, त्या मुलांचा गृहपाठ कोण करून घेतं, त्यांच्यासाठी बेजार कोण राहतं, त्यांच्यासाठी डब्यात काय जातं, डब्यात काही शाळांचे तर इंग्लिश मीडियमच्या शाळांचे मेनू आहेत की या दिवशी हे, या दिवशी हे. म्हणजे एखाद्या दिवशी तुमच्या पोराला भाकर आणि लोणचं खावं वाटली तर ते तुम्हाला घेऊन जायचं नाही, त्या दिवशी तुम्हाला इडली द्यायची तिथं. हे सगळ्या बाकीच्या गोष्टी. त्याच्यानंतर कपडे, बूट, सॉक्स. जर मला सांगा, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ते पोरगं बूट घालतंय, सॉक्स घालतंय, कपडे टकाटक घालतंय, टाय घालतंय, एवढं सगळं करतंय, आणि जर समजा त्याला नोकरी लागली नाही किंवा ते यशस्वी झालं नाही, तर ते टाय सुटा बुटात राहिलेलं आयुष्यभरातलं लेकरू शेतात जाऊन काम करेल का? दारा धरेल का हो? एखादं कमी दर्जाचं काम, ज्याला आपण म्हणतो की कामं सगळी सारखीच असतात, पण लोक असं म्हणतात की हमाली करणं कमी दर्जाचं आहे, किंवा हे करणं कमी दर्जाचं आहे, किंवा शेतात काम करणं म्हणजे याचं, असं एखादं काम ते करेल का? मग त्यांनी आयुष्य कसं जगायचं? जर त्याला नोकरीच लागली नाही एवढं सगळं करून सुद्धा, किंवा तो यशस्वी झाला नाही, तर त्यानं कोणते कामं करायचे? मग सूट-बूट घालून तो दारा धरणार आहे का? मग काय करणार आहे? याचा विचार पालकांनी केला पाहिजे. तुम्ही कोणत्याही शाळेत टाका, माझं काही म्हणणं नाही, पण हे सगळं मातृभाषेतून जर केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुलांपर्यंत जातं. मग मातृभाषेतून चांगलं शिक्षण जर तुम्हाला वाटत असेल द्यायचं, तर आपण त्याच्यासाठी सुद्धा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आपण मातृभाषेतून ते सुद्धा करतो आपण. बघा, मातृभाषेतून शिक्षण कशासाठी असावं, तर म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता निर्माण करणे, ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुकर करणे, त्याच्यानंतर भावना व्यक्त करण्याचे कौशल्य, संवादाचे कौशल्य, मानसिक सामाजिक विकास आणि भविष्यातील समस्या सोडवण्यासाठी तयार करणे. या सगळ्या गोष्टीसाठी काय असते, मातृभाषेतून शिक्षण खूप महत्त्वाचं असते. आता मातृभाषेतून शिक्षण जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की या शाळेमध्ये थोडंफार कमी जास्त आहे, किंवा आपल्या मुलांबद्दल तुमचे काही भविष्य असतील, तर ते पूर्ण करण्यास सुद्धा आम्ही सहकार्य करतो. आपल्याकडं ATM गुरु एज्युकेशन नावाचं एक ॲप आहे, ATM गुरु एज्युकेशन, ज्याच्यामध्ये मी 3री 4थी 5वीची जी मुलं असतात, जी नवोदयचा अभ्यास करतात, त्या नवोदयच्या मुलांसाठी शिकवतो ऑनलाईन, है ना. तर हे नवोदयची जी बॅच आहे ती ATM गुरु एज्युकेशन या ॲपवर आहे. मिशन नवोदय 2026, म्हणजे आता 25ला झाली, एक महिना परीक्षा अलीकडे आली, डिसेंबर 25ला ही परीक्षा होणार आहे. तर या परीक्षेसाठीची बॅच आपली ATM गुरु एज्युकेशन या ॲपवर चालू आहे. बॅच आपल्या 2 प्रकारच्या आहेत. एक बॅच आहे जी फ्री आहे, ज्यांच्याकडे खरंच पैसे नाहीत, जे पैसे खर्च करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी फ्री बॅच आहे. तर ती फ्री बॅच सुद्धा ते घेऊ शकतात. ATM गुरु एज्युकेशन या ॲपवर जा. ॲपमध्ये 2026ची रेकॉर्डेड बॅच आहे, RECORDED. रेकॉर्डेड म्हणजे काय, तर गेल्या वर्षी मी जेवढं काही शिकवलं तेवढे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले त्या बॅचमध्ये टाकलेले आहेत. ही बॅच फ्री आहे. फ्री आहे याचा अर्थ असा नाही की त्याला 1 रुपया लागत नाही, याला ॲपचा खर्च येईल. म्हणजे ॲपचं जे काय असेल ते 20-21 रुपये जे काय असतील ते लागतील तुम्हाला. जसं आपण YouTubeला व्हिडिओ फ्री टाकतो, पण पाहण्यासाठी तुम्हाला डाटा लागतो, तसं 20 ते 30 रुपये या फ्री बॅचला तो त्या ॲपचा खर्च आहे, माझा नाही, मला त्याच्यात रुपया मिळत नाही. तो ते ॲपेक्स ॲप आहे, त्याला प्ले स्टोअरला असणं किंवा त्याचे जे मेंटेनिंग चार्जेस आहेत, मेंटेनन्ससाठीचे ते सगळे चार्जेस लागतील. त्याला 20-30 रुपयात ही बॅच तुम्हाला मिळून जाईल फ्रीवाली. आणि दुसरी एक बॅच आहे आपल्याकडं, ती आहे लाईव्ह बॅच. या लाईव्ह बॅचमध्ये मी रोज 3 तास लाईव्ह येतो. रोज 3 तास काय होतो याच्यामध्ये, मी लाईव्ह होतो सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास, असं 3 तास लाईव्ह येऊन शिकवतो. दररोज होमवर्क पाठवतो, दररोज उतारे पाठवतो. त्यानंतर दर शनिवार रविवार टेस्ट होते आणि शेवटी 100 सराव पेपर होतात. तर हे सगळं तुम्हाला लाईव्ह बॅचमध्ये मिळेल. आणि लाईव्ह बॅचला मात्र तुम्हाला फीस द्यायची आहे, आणि ती पण फक्त 2,500 रुपये पूर्ण वर्षभराची. हे याच्यासाठी आहे की मी जे शिकवतो त्यातल्या काही लोकांचा रिझल्टही आला पाहिजे, ते कळलंही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो बोर्ड आहे, स्टुडिओ आहे, लाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याचा खर्च निघाला पाहिजे. तो खर्च निघावा म्हणून नाममात्र फीस आहे 2,500 रुपये.
ही बाकीच्या तुम्ही कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेस लावा. 1000 रुपये महिना आहे, नवोदय आणि स्कॉलरशिपचा दोन्हीचा मिळून. तुम्ही वर्षभर जर बॅच ठेवली तर 10-10, 12-12 हजार रुपये जातात. आपण कमीत कमी पैशामध्ये एवढं सुंदर देत आहोत. ज्यांना आपल्या लेकराबाळांसाठी, जी लोकं 40-40, 50-50 हजार रुपये खर्चून इंग्लिश मिडियमला टाकायचे स्वप्न पाहतात, त्या 40-50 हजार खर्च करण्यापेक्षा एक 2-2.5 हजाराचा तुम्ही कोर्स जर घेतला तर तुमच्या लेकरांचा पाया निश्चितच पक्का होईल. तेही शक्य नसेल तर आपल्याकडे फ्री बॅच आहे, ती फ्री बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण जवळपास 400 व्हिडिओ आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल, तुमच्या लेकराबाळासाठी तुम्हाला खर्च करायची इच्छा असेल थोडाफार, तर त्याला लाईव्ह बॅच लावून द्या. कारण सकाळी उठण्याची सवय लागेल, रोजच्या रोज अभ्यासाची सवय लागेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण हे खर्च करू शकत नाही, आपण स्वतःहून मुलांना रोजच्या रोज मोबाईलमधून व्हिडिओ लावून देऊन त्याचा अभ्यास करून घेऊ, तर तुम्ही फ्रीवाली बॅच जॉईन करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.